नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अं, आज फार दिवसांनी कविता घेऊन आले. मध्ये मी काही वाचूच केलं नव्हतं. आता पुन्हा नवीन व्हिडिओज करण्याची इच्छा आहे. कविता आपल्यासमोर घेऊन आली. मंगेश साळगावकरांच्या शब्द या कविता. नमस्कार, काव्य जान्हवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फार दिवसांनी मी एक कविता घेऊन आली. मंगेश साळगावकरांच्या वाळू या कवितेचं वाचन मी करणार आहे. जी शब्द या कविता संग्रहातून घेतली. काय हवं आम्हाला? पिस्तूल की वायोलिन? मूलभूत मूल्यांना भिडणारा हा प्रश्न विचारला होता त्याने. पिस्तूल म्हणजे हिंसा, जगण्याच्या मूलभूत प्रेरणेशीच विरोध. पण जर नाकारली ही हिंसा, तर नुसता बळी घेतणाऱ्या अन्यायाचा कोण करणार प्रतिकार? आणि जर म्हणावं वायोलिन, तर एखादा कोमल गंधार थोडाच भिडणार शोषण करणाऱ्या मदोन्मत्त शक्तीला. मग यापैकी जर काही एक स्वीकारायचं असेल तर व्हायोलिन न स्वीकारलेलं बरं. कारण ते वाजवायला करावी लागते साधना आणि बेसूर होऊन चालत नाही. त्यापेक्षा पिस्तुलाचा स्वीकार करणं सोपं. गोळ्या भरून कोणी हातात दिलं की छातीवर रोखून तापवलं. त्यानंतर पुरावा कसलाही मिळू नये यासाठी भरपूर पैसा ठेवायचा. हे उद्या मिळालंच. क्षमा करा, आवाज थोडा बसलेला आहे सध्या, तरी ही कविता सादर करायची इच्छा होती. या कवितेत कवीने खूप सुंदर रूपकं वापरली. एकेरी उल्लेख करते, माझ्यापेक्षा फार मोठे आहेत ते वयाने, तरी सुद्धा त्यांचा उल्लेख मी अशा प्रकारे करते. तर रूपकं समजावून द्यायच्या ओघाने ते म्हटलं गेलं. त्यात अनादराचा भाग कुठेही नाही. अं, तर पिस्तूल हे हिंसाचाराचं प्रतीक आहे आणि वायोलिन हे कलात्मकतेचं, सौंदर्याचं, सारासार विचारांचं प्रतीक आहे. कवी आपल्याला या कवितेतून सांगू इच्छितात की आपण कधी कळपाच्या किंवा कळपातल्या मेंढ्यांच्या मनोवृत्तीने चाललो तर आपण नेहमी म्हणजे त्या हिंसाचाराचा स्वीकार करतो. आजकाल त्याला कॅन्सल कल्चर म्हणून त्या कॅन्सल कल्चरचा स्वीकार करतो. कारण आपण स्वतःची बुद्धिमत्ता लावत असतो. आपण स्वतः सारासार विचार करत नाही. एखाद्या व्यक्तीला आवडलं नाही म्हणजे ते सत्य आहे आणि आपणही तसंच मानलं पाहिजे हा विचार करतो. त्याच्या अगदी विरुद्ध वळील वळील हे रूपक का वापरलंय? कारण जेव्हा तुम्ही स्थिरतेने सामंजस्याने विचार करता तेव्हा तुम्हाला अतिशय संयम ठेवावा लागतो. असंयमित वागून चालत नाही. त्यापेक्षा पिस्तूलवर आता इथे सुद्धा कवितेमध्ये असं म्हटलंय की इतर कोणी गोळ्या भरून दिल्या तेव्हा गोळ्या कसल्या? या गोळ्यात विषारी विचार आहेत. त्या विषारी विचारांच्या गोळ्या जर इतर कोणी भरून दिल्या तर त्या घेऊन पण फक्त समोरच्या छातीवर जाऊन चाप ओढा इतकं सोपं आहे. आजकाल फेसबुक, युट्यूब, इंटरनेट ह्या सगळ्या माध्यमांमुळे अनेक जण असेच चाप ओढत असतात. कळत नकळत आपणही कधीतरी त्यांच्यातले होतो. त्यामुळे आपण कसं करतोय का याची तारख करण्याकरता म्हणून ही कविता आपल्यासमोर सादर केली आहे असं आपण समजू शकता. कारण मुळात स्वतःची विचारशक्ती न वापरता केलेली कोणतीही कृती, विशेष करून हिंसक कृती किंवा दुसऱ्याला वाईट वाटेल अशी कृती, ही आपल्यासाठी तर घातक असते पण आपल्या समाजासाठी पण घातक असते आणि आपल्याला ते लक्षात येत. आणि ह्या गोष्टी समाज उन्नयनाच्या नावाखाली होतात किंवा समाजाला सुदृढ करण्याच्या नावाखाली होतात. ही तर आणखीन एक मोठी शोकांची आहे. तर हे आपल्याला ह्या व्हायोलिन नावाच्या कवितेतून पाहायला मिळतं. तर आपल्याला माझं सादरीकरण कसं वाटलं हे सांगा. माझी एक कविता यानंतर मी वाचणार आहे. गोव्याचा सूर हा कविता सुरू होणार आहे. हा वाचते. माणूस म्हणजे नेमका कोण? एकदा जंगलातल्या वाघिणीला तिच्या बसल्यानंतर आई माणूस माणूस म्हणतात तो नेमका कोण आणि काय ग? आपल्याला कधी त्याच्यासारखं होता येईल काय ग?
वाढली मिळाली बछड्यांनो माणूस हाही एक प्राणी आहे. तोच एकटा सर्व प्राण्यांमध्ये दुर्मिळ आहे. म्हणून तुम्हीच काय, इतर कोणत्याही प्राण्याने माणसासारखं व्हावं असं मला वाटत नाही. मी वर्णन सांगते ते ऐकून ठरवा तुम्ही. मी म्हणते ते योग्य की नाही. या माणसाला वर दिसता 2 हात, 2 पाय, एक पोट, एक डोकं, एक मेंदू, एक हृदय असं सगळं काही असतं. शेपूट सोडून. तरीही तो सर्व प्राण्यात घटक आहे. म्हणूनच त्याच्यासारखं होणं हे आपल्या दृष्टीने एक पातक आहे. आपण सर्व प्राणी फक्त भूक लागली की खातो. माणूस मात्र जिभेचे चोचले पुरवायला खातो आणि हवं तेवढं खात जातो. पैसा, सत्ता, इब्रत, लाज, खरं, खोटं, न्याय, अन्याय यासारख्या स्वतःच बनवलेल्या मायावी जालात तो स्वतःच गुरफटून बसतो. असं असूनही का कोण जाणे तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ प्राणी समजतो. हव्यासापोटी निसर्गाची हवी तशी नासाडी करतो. त्याला वर विकासाचं गोंडस नाव सुद्धा देतो. कितीही खाल्लं तरी माणसाचं पोट कधी भरत आणि कितीही कमावला तरी त्यानेच निर्माण केलेला पैसा त्याला पुरत. गंमत म्हणजे यातलं काही नसून सुद्धा आपण सुखी असतो आणि हे सर्व मिळून सुद्धा माणूस मात्र दुःखी असतो. मला वाटतं की कोणत्याही प्राण्याने म्हणूनच माणूस व्हायची इच्छा धरू नये. कारण माणूस हा स्वार्थासाठी हवं ते करतो आणि वर त्याला नैतिकतेचं आवरण झालं. कदाचित म्हणूनच आपल्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली की आपण अनिर्बंध होऊन त्याचीच शिकार करतो. कारण त्याचं ते पिसाळलेपण, त्याचा तो स्वार्थ त्याच्या रक्तावाटे आपल्या शरीरात. म्हणूनच नख तीक्ष्ण असून रात्री दिसण्याची क्षमता असून सुद्धा आपली अनेक संरक्षक कवचे तो बुद्धीच्या एका गुणावर सुरक्षित राहून भेटतो आणि दुसऱ्यांची कत्तल करतो. पण वाईट एवढंच वाटतं, या गुणाचा त्याला जन्म देणाऱ्या प्रकृतीचाच नाश करण्यासाठी तो वापर करतो. या गुणाचा त्या- त्याला जन्म देणाऱ्या प्रकृतीचाच नाश करण्यासाठी तो वापर करतो. तर ही माझी कविता आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. ही दोन्ही सादरीकरण आपल्याला कशी वाटली हे कळवा. चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नव्या व्हिडिओ